नमस्कार मित्रांनो, मी आहे अभिषेक इनामदार की फ्रेम्स ॲनिमेशन अकॅडमीमधनं. आज आपण इथे इंटरफेस बघणार आहोत की 3D मॅक्सचा इंटरफेस कसा आपण हँडल करायचा आणि गो थ्रू करणार. मग आपण हळूहळू पुढे जाऊ आणि 3D मॅक्समध्ये मॉडेलिंग ॲनिमेशन आपण हे सगळं बघू आणि त्याच्यानंतर आपण वेगवेगळे रेंडरिंग सॉफ्टवेअर्स बघू. म्हणजे सगळ्यात पहिले आपण विरे चेक करू, मग आपण अनरील इंजिनकडे जाऊ. राईट, तर पहिला व्हिडिओ आहे, प्रॉपरली बघा आणि काही डाऊट असेल तर खालती कमेंट्समध्ये शेअर करा. मी त्याला वाचून उत्तर देईन. तर सगळ्यात पहिले अगोदर 3D मॅक्समध्ये ना 4 व्ह्यूपोर्ट्स असतात आणि हा पर्स्पेक्टिव्ह व्ह्यूपोर्ट असतो. सो मी एक बॉक्स घेऊन तुम्हाला दाखवतो की लेट्स से आपण एखादा इथे टीपॉट जर काढला, ड्रॅग केला, तर तो कसा दिसतो तो चारी बाजूनी म्हणजे तिन्ही अँगलने आपण बघू शकतो. तर तीन साईड्स का, तर 3D या सॉफ्टवेअरमध्ये ना 3 अँगल्स असतात. ओके, एक्स, वाय आणि झी. म्हणजे प्रत्येकाला म्हणजे एक्स, वाय आणि झी असे 3 अँगल्स असतात. तर प्रत्येक अँगलमध्ये आपल्याला 3Dमध्ये बघावं लागतं. जनरली जे 2D सॉफ्टवेअर्स असतात जसं की ऑटोकॅड, कोरल ड्रॉ, फोटोशॉप, हे सगळे 2D सॉफ्टवेअर्स आहेत. त्यांना फक्त 2च ॲक्सिस आहेत, एक्स आणि वाय. तर 3D मॅक्समध्ये हे असे 3 अँगल्स असतात. राईट, तर जनरली वरचा जो अँगल असतो ना तो सगळीकडे युनिव्हर्सल त्याला वाय अँगल वरती असतो. पण या सॉफ्टवेअरमध्ये ना त्याला झी ऑप्शन वरती दिलेला आहे. झेड ऑप्शन असा दिसतोय वरती आहे. तर आपल्याला वाटतं यार वाय वरती असला पाहिजे, झी कसा वरती आहे. पण या सॉफ्टवेअरमध्ये असं आहे, ॲज सच दुसरं काहीही बदलत नाही. तुमचं वर्किंग बदलत नाही, तुमचं कशाचे म्हणजे इंटरॅक्शन काही बदलत नाही. फक्त इकडे त्यांनी झेडवरती ठेवला आहे, बाकी ॲज सच काहीच नाही आहे. सगळं वर्किंगवर तसंच राहणार आहे. ठीक आहे, तर टॉप व्ह्यूपोर्टमध्ये तुम्हाला कसं दिसणार ते आपण बघूया. आता हे आपलं जे दिसतंय ना, हे वायर फ्रेम म्हणतात त्याला. ओके, हे बघा, इथे वायर फ्रेम आहे. इथे क्लिक केलं आणि इथे डिफॉल्ट शेडिंग करूया, तर नॉर्मल दिसतं. तर आपलं स्क्रोल आहे, माऊसचं स्क्रोल आहे ना, ते तुम्ही स्क्रोल करून क्लोजअप घेऊ शकता, बघू शकता याला. आणि जर तुम्हाला पॅन करायचं असेल म्हणजे थोडंसं सरकून साईडला ठेवायचं असेल तर आपण मिडल माऊस प्रेस करायचं आणि साईडला ठेवायचं. ओके, आणि मधलं माऊस बटन प्रेस करायचं, तसं पॅन करू शकतो. तर ह्याच गोष्टी ना हँडल करण्यासाठी तुम्हाला इथे छोटा खालती ना असा एक बघा, इथे छोटासा झूम आहे. ठीक आहे ना, तर हे सगळे टूल्स आहेत. तर हे सगळे जे झूम आहेत ना, जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्क्रोलनी करू शकता, तर हेच आपण या टूलनी करू शकतो. ठीक आहे, सो तर मग पॅन करायचं असेल तर आपण यांनी पॅन करू शकतो. आणि समजा 4ही व्ह्यूपोर्ट मला झूम करून बघायचे असतील तर तुम्ही करू शकता. मी खरं सांगतो, एवढ्या वर्षात मी कधीच केलं नाही, कारण की 4 मला मी असं कधी करून बघितलं नाहीत. कारण की ज्या गोष्टीला मला पाहिजे असेल झूम करून बघायचं असेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्हाला सांगतो की तर समजा आता हा खूप लांब गेला आहे, त्याला सिलेक्ट करायचं आणि झेड दाबायचा कीबोर्डवरती. आणि जसं आपण इथे आता मी इथून माझे लँग्वेज पहिले चेंज करून घेतो. सिलेक्ट केलं, झेड प्रेस केला, एकदम झूम होत होतो. सो हे जास्त सोयीस्कर पडतं, कारण की कीबोर्डमध्ये आपण जे शॉर्टकट यूज करतो त्यांनी आपला स्पीड पण वाढतो आणि थोडं मेमराईज होतं. तुम्हाला हळूहळू करून ना थोडं मेमराईज होतं की कोणती शॉर्टकट की कशी आहे. तर जसं आपण पुढे जात जाऊ ना तसं तुम्हाला लक्षात येईल की कसं हँडल करायचं 3D मॅक्सला. ओके, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, 3D मॅक्स शिकताना सुरुवातीला ह्याच गोष्टींवरती जास्त वेळ जातो. चुकून या 3D ह्या ऑर्थो व्ह्यूपोर्टमध्ये आपण रोटेट करतो. जसं की मी चुकून असं केलं तर हे नवीन लोकांचे जे व्ह्यूपोर्ट्स असतात ना, हे नेहमी असे दिसतात. ओके, आणि जे थोडेसे काम करून पुढे थोडे प्रॅक्टिस होते त्यांना, तर त्यांचाच व्ह्यूपोर्ट असा नीट क्लीन दिसतो असं. ठीक आहे, हे मी एक्सपिरियन्स करून सांगतोय की हे असं असतं. ठीक आहे, काय काळजी करू नका. तुम्हाला सुरुवातीला खूप कन्फ्युजन वाटेल की एवढे व्ह्यूपोर्ट्सला कुठे कॉन्सन्ट्रेट करायचं, बघायचं कुठे, असं नाही आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला सोपं सांगतो, तुम्ही या तिन्ही व्ह्यूपोर्टकडे जास्त लक्ष देऊ नका सुरुवातीला शिकताना. या व्ह्यूपोर्टकडे लक्ष द्या. ओके, का
कारण की एक तर पर्स्पेक्टिव्हमध्ये तुम्हाला जी सवय असते 2 ॲक्सिसमध्ये काम करायची किंवा सगळे कलरफुल ऑब्जेक्ट बघायची, तर इथे तुम्हाला थोडं कम्फर्टेबल फील होईल. पण ह्याच्यामध्ये काय होईल माहिती आहे का, की एक्स आणि वायला मी जसं इथे हलवतो आहे तर इथे का मागे चाललं आहे, मी असं इथून वरती करतो आहे तर असं का होतं आहे, हे सुरुवातीचे प्रश्न पडतात आणि हे अगदी कॉमन आहे. राईट. मी रिसेट करतो कारण की आता मला परत रिसेट करायचं. मी फाईलमध्ये जातो, फाईल, रिसेट. मला काही चेंजेस सेव्ह करायचे नाही आहेत, डोंट सेव्ह. रिसेट करायचं, येस, पूर्ण नवीनसारखं सेट होऊन जातो. परत दाखवतो. मी घेतो एक टीपॉट. टीपॉटमध्ये मी मूव्ह टूल सिलेक्ट करतो. मूव्ह टूलला शॉर्टकट आहे W, आणि राईट क्लिक जरी केलं तर इथून मूव्ह टूल आहे आणि वरती पण सेम मूव्ह टूल आहे. म्हणजे वन अँड द सेम. म्हणजे तुम्ही W यूज करा तरी चालेल, राईट क्लिक करून मूव्ह केलं तरी चालेल, किंवा इथून घेतलं तरी चालेल. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते यूज करा. मला कीबोर्ड सोयीस्कर वाटतो म्हणून मी पटकन कीबोर्डनी करतो. आणि असं वाटतं समजा आपण असं मूव्ह करतो, राईट क्लिक करून मी असं पण करतो, राईट क्लिक करून असं रोटेट करतो, तर इट्स आपण आपल्यावरती येते. ठीक आहे. तर W म्हणजे मूव्ह, E म्हणजे रोटेट, R म्हणजे स्केल. ओके. W म्हणजे मूव्ह, कोणत्याही ॲक्सिसमध्ये मूव्ह करू शकतो. इथे बघा या ॲक्सिसमध्ये दिलं, या ॲक्सिसमध्ये मूव्ह करता येतं, या ॲक्सिसमध्ये आणि या ॲक्सिसमध्ये. ओके. सो तो सगळ्यात महत्त्वाचं सांगतो. आता या तिन्ही व्ह्यूपोर्टला ना हँडल असं करण्यापेक्षा सुरुवातीला तुम्ही इथे काम करा पर्स्पेक्टिव्हमध्ये, आणि तुम्हाला रोटेट करून बघायचं असेल, ठीक आहे ना, म्हणजे ऑब्जेक्टच्या अवतीभोवती जाऊन बघायचं असेल तर त्याला आपण ऑर्बिट टूल म्हणतो. तर ऑर्बिट टूल आपण इथून क्लिक केलं तर आपण इथून पूर्ण प्रॉपरली आपल्या ऑब्जेक्टला 360 डिग्री प्रॉपर रोटेट करून बघू शकतो. तुम्हाला व्ह्यूपोर्ट हा लहान वाटत असेल, ऑल्ट W प्रेस करा, मोठा होईल व्ह्यूपोर्ट. सो आणि कॉन्फिडन्स पण वाढतो आपला की प्रॉपर कसा दिसतो आहे ऑब्जेक्ट, त्यानुसार आपण इथे रोटेट करून बघू शकतो. ओके. आणि जर समजा तुम्ही आता मूव्ह टूलमध्ये आहात, ठीक आहे, आता मी तुम्हाला आज एक शॉर्टकट सांगतो जी मी यूज करतो नेहमी. कदाचित तुम्हाला थोडीशी जड वाटेल तर सोडून द्या, आपण नंतर बघूया. समजा तुम्ही मूव्ह टूलमध्ये आहात आणि तुम्हाला रोटेट करून बघायचं आहे, ऑर्बिट रोटेट करायचं आहे, तर ऑल्ट प्रेस करा व्ह्यूपोर्ट कीबोर्डवरती आणि मिडल माऊस प्रेस करा, तर तुमचा टूल कन्वर्ट होतो ऑर्बिटमध्ये. तर आपल्याला इथे परत जायची गरज पडत नाही. ओके. ऑल्ट आणि मिडल माऊस प्रेस करून जर आपण माऊसला लेफ्ट नेलं तर लेफ्टला आपण जातो, राईट नेलं तर राईटला जातो, वरती केलं वरती खालती आपण असं साईडकडे जाऊन बघू शकतो. फक्त तुम्ही या 2 गोष्टी दाबून ठेवल्या पाहिजेत, ऑल्ट आणि मिडल माऊस बटन. ठीक आहे. अजून एक, जर तुम्हाला झूम करायचं असेल, आत्ताच याच लेवलला समजा झूम करायचं असेल तर तुम्ही काय करता, तुम्ही काय करू शकता की असं करू शकता आपल्या माऊसचा व्हील फिरवून. ठीक आहे. अजून एक शॉर्टकट आहे, कंट्रोल आणि ऑल्ट प्रेस केलं आणि मिडल माऊस प्रेस केला आणि वरती खालती गेलो, वरती खालती मूव्ह केला माऊस, तर आपण त्यालाच आपण झूम कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. 2 गोष्टी आता मी सांगितल्या. ऑल्ट प्रेस करून मिडल माऊस प्रेस करून तुम्ही माऊसला पूर्ण ऑर्बिट करू शकता, आणि जर झूम करायचं असेल कंट्रोल आणि ऑल्ट प्रेस केलं, मिडल माऊस प्रेस केला, तर तुम्ही ह्याला झूम इन झूम आउट करू शकता. चलो. सो परत आता नॉर्मल ऑल्ट W, कमी छोटा मोठा व्ह्यूपोर्ट करता येईल. आणि लेट्स से आता मी इथून बॉक्स घेतला, ठीक आहे ना. आता आपण ना इथे किती इंचेस फीट काय आहे ते आज आपण बोलणार नाही, आज आपण ते डिस्कशन करणार नाही. आपण थोडंसं पुढे जाऊन डिस्कशन करू, कारण की फीट इंचेसला कसं हँडल करायचं प्रॉपरली ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. ओके. लेट्स से आता मी बॉक्स इथे ड्रॅग केला, ठीक आहे ना, आणि जे काय असेल ते आता मला इथून याला कमी जास्त करायचं असेल. ओके. तर मी राईट क्लिक करतो, हा मूव्ह टूल आहे, मी राईट क्लिक केला, कमांडच्या बाहेर आलो, इथे आहे मॉडिफाय, तर इथे मॉडिफायला क्लिक करायचं. मॉडिफायला क्लिक केल्यावरती आपण ज्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करतो, जसं या ऑब्जेक्टला सिलेक्ट केलं तर ह्याचं मॉडिफाय, या ऑब्जेक्टला सिलेक्ट केलं तर ह्याचं मॉडिफाय. ओके. तर आपण इथून लेंथ, विड्थ आणि हाईट असं तिन्ही आपण हँडल करू शकतो. राईट. आणि हे आहेत सेगमेंट्स. तर सेगमेंट्स आता आपल्याला दिसत नाही आहे, ठीक आहे. जसे मी सेगमेंट्स वाढवले ना इथे, तर हे दिसणारच नाही की काय होतं आहे ॲक्च्युली.
पण जर तुम्ही F4 प्रेस केलं तुमच्या कीबोर्डवरती तर तुम्हाला दिसतील हे सेगमेंट्स. हे बघा, हे सेगमेंट्स आहेत. तर सेगमेंट्स कशासाठी यूज केले जातात, तर ऑब्जेक्टला लवचिक करण्याकरता. म्हणजे समजा त्याला बेंड करायचं असेल किंवा त्याला काही मॉडिफाय करायचं असेल, त्याला काही दुसरा शेप द्यायचा असेल, तर मी समजा आता हाईटला मी सेगमेंट्स दिले. आता मला बेंड करायचं आहे, तर मॉडिफायर लिस्टमध्ये जाऊन मी बेंड करून त्याला प्रॉपर बेंड करू शकतो. जर मी सेगमेंट्स नाही दिले तर काय होईल, मी बॉक्समध्ये जातो आणि सेगमेंट कमी करतो, तर काही असं दिसेल, कारण की तो बेंड होऊच शकणार नाही. ओके, तर याला मी समजा मी इथे वाढवलं प्रॉपर, तर एकदम प्रॉपरली तो बेंड होईल. ठीक आहे, हा एक छोटासा उपयोग झाला त्या सेगमेंटचा. पण सेगमेंट्स ह्याच्या पलीकडे पण खूप वापरतात. ठीक आहे, चल, तर याला आपण थोडं साईडला ठेवूया. आता इथे छोटे छोटे ऑब्जेक्ट्स आहेत, ते तुम्ही स्वतः ॲक्च्युली ना इथे ट्रॅक करून बघू शकता. जसं की स्पियर आहे, याच्यामध्ये सेगमेंट्स पहिल्यापासून लागलेले, सिलेंडर आहे. आता हे जे सगळे जे आपले ऑब्जेक्ट्स आहेत ना, तुम्हाला हे छोटे छोटे वाटत असेल, बोले हे काय आहे छोटे छोटे, पण ह्यानीच ॲक्च्युली आपण मॉडेलिंग करतो. यानी आपण खूप साऱ्या गोष्टी मॉडेलिंग करू शकतो. मी छोटंसं एक उदाहरण देतो की सिलेंडर आणि बॉक्सनी काय करू शकतो. लेट्स से मी एक प्रॉपर एक छोटासा बॉक्स बनवला, सेगमेंटची एवढी काही गरज नाही आहे, आणि मी त्याची कॉपी काढली. कॉपी कशी काढतात, शिफ्ट प्रेस करतो आणि ड्रॅग करतो एकदम जवळ. ठीक आहे, पहिलं बघूया आपण ह्याची किती डिस्टन्स ठेवलं आहे. शिफ्ट प्रेस करून ड्रॅग करतो आणि एकदम कमी गॅप ठेवतो, जशी काचेच्यामध्ये रेलिंगमध्ये गॅप असते तशी, आणि कॉपी करून त्याला मी नंबर ऑफ कॉपीज सांगतो. तर हे कॉपीज झाले. आता वरती मला याचं रेलिंग पाहिजे. ठीक आहे, तर मी यालाच करू शकतो. आता मला सरळ आणायचं असं 90 डिग्रीला. तर जर मी असंच ठेवलं ना, म्हणजे असं वेडं वाकडं केलं तर ते असं चुकीचं होईल ते. तर याला आपण अँगल स्नॅप देऊया. ओके, हे आहे अँगल स्नॅप, आणि अँगल स्नॅप करून मी बरोबर 90 डिग्रीला केलं आणि याचा रेडियस कमी करतो. मला हा ऑब्जेक्ट बरोबर इथे आणायचा आहे, तर काय करतो मी, याला क्लिक करतो, सिलेक्ट अँड प्लेस, याला क्लिक करतो आणि याला जसा तिथेचा पिवोट पॉईंट आहे ना, किंवा जसा बेस आहे ना, तो बरोबर त्याला कॅच करतोय. तुम्ही जिथे त्याला मूव्ह करा बरोबर तो त्याला कॅच करेल. ठीक आहे, मी बरोबर यायला नेतो. ओके, आणि अजून याचा रेडियस कमी करावा लागेल, कारण की ज्याप्रमाणे याचं ते काच आहे ते एकदम मोठं नाही दिसलं पाहिजे. आणि इथून मी त्याला हाईट देतो आणि हे मागे सेट करतो. ठीक आहे, जे काय, पण ह्यानीच आपला जो रेलिंग आहे तो अशाच गोष्टींनी बनतो. एकदम सिंपल ऑब्जेक्टनी आपण मॉडेलिंग करत असतो. जर सुरुवातीला तुम्ही प्रॉपर जर समजून घेतलं की आपण कोणत्याही ऑब्जेक्टमधनं कसाही शेप बनवू शकतो, तर तुम्हाला कधीच 3D मॅक्स अवघड वाटणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. आणि जसं तुम्ही 3D मॅक्सला हळूहळू शिकत जाल आणि छोट्या छोट्या कधी काय असतं की क्लायंट आपल्याला सांगतो की एखादी गोष्ट मॉडेल करायची आहे, तर ती बाहेर मिळणार नाही तशी गोष्ट, किंवा मिळाली नाही समजा, तर तुम्हाला ती मॉडेल करावी लागते. तर आपण एखादं तसं पण उदाहरण घेऊ, पण त्याच्याकरता तुम्हाला थोडंसं समजून घ्यावं लागेल. म्हणून मी आज आपला पहिला दिवस आहे प्रॅक्टिकली, तर एक एक गोष्ट प्रॉपर समजून घ्या. आणि जे 3D मॅक्स ज्यांना शिकायचं आहे, मनापासून शिकायचं आहे, त्यांच्याबरोबर शेअर करा. आणि मी एकदम रेग्युलर पोस्ट करणार आहे याच्यावरती, आणि आपण टुवर्ड्स अनरियल इंजिन जाणार आहे. म्हणजे 3D मॅक्स, विरे, आणि मग नंतर आपण अनरियल इंजिनकडे वळणार आहोत. मी तुम्हाला आता माझा म्हणजे तो जो पाथ आहे ना, तो मी एकदम क्लिअर सांगतो. तर अनरियल इंजिन का, कारण की त्याच्यासारखं कोणीच नाही मार्केटमध्ये. ठीक आहे, सो आय वॉन्ट की इट शुड बी बेटर. तुम्ही जेव्हा शिकाल तेव्हा एकदम चांगल्यातल्या चांगलं नॉलेज तुम्हाला मिळालं पाहिजे, याची मी
काळजी घेईन. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही वाटलं, तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.